चंद्रभागेच्या तीरावर उभा असलेला हा दणकट आणि ऐतिहासिक होळकरवाडा। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी तो खास वारकऱ्यांसाठी बांधला। या वाड्यात अहिल्यादेवींनी स्थापन केलेलं एकमेव राम मंदिर आहे। पावणे 300 वर्षांच्या आयुष्यात या वाड्यानं चंद्रभागेचे कित्येक महापूर अंगावर झेलले, पण यातला एक दगडही कधी निखळला नाही। हे सामर्थ्य कुठल्या सिमेंटचं नाही, तर हे सामर्थ्य होतं अहिल्यादेवींच्या पोलादी इच्छाशक्तीचं। जेव्हा अहिल्यादेवी इथं आल्या तेव्हा नदीला पूर होता आणि पाणी बघितलं तर अहिल्यादेवी म्हणले की माझ्या भाविकांना कुठलीही जीविताला हानी झाली नाही पाहिजे, मला याची मजबूतीकरण बघणं गरजेचं आहे। त्यात अहिल्यादेवीने रॅम्प बघून हत्ती वर आणला आणि हत्ती ह्या वाड्यावरती नाचवला। त्यांचं तेव्हा समाधान झालं की हा वाडा मजबूत आहे आणि मग तो त्यांनी भाविकांसाठी खुला केला आणि मग त्याची वास्तुशांती केली। पंढरपूरच्या अनेक इथल्या लोकांचं म्हणणं असं आहे की स्वतःच्या घराचा पाया बांधताना इथील मुठभर माती घेतात आणि स्वतःच्या बांधकामाच्या पायामध्ये टाकतात की माझा सुद्धा वाडा एवढाच, माझं घरसुद्धा एवढं मजबूत राहिले पाहिजे, इतक्या वर्ष टिकलं पाहिजे। ही लोकांची भावना आहे, अहिल्यादेवीप्रती असणारी निष्ठा आहे। आज आपल्याकडे व्यवस्थेच्या किडीनं सरकारी इमारतीचं लाकूड 10 वर्षही टिकत नाही, पण या वाड्याला आपल्या समर्थ खांद्यांवर पेलणाऱ्या या लाकडांचा प्रवास थक्क करणार आहे। ह्या वाड्याचं वैशिष्ट्य म्हणजे येथील हे जे पूर्ण लाकूड आहे ते इंदोर, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशामधील जी चंबळचं खोरं आहे त्या खोऱ्यामधून हे लाकूड कटाई करून हे नर्मदा नदीतून ते समुद्रात आणलं, समुद्रातून ते रत्नागिरीला आणलं आणि रत्नागिरीवरून ते लाकूड हे पंढरपूरात हत्तीच्या पाठीवरती टाकून आणलं। या संदर्भात दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचं एक पत्र आहे की अहिल्यादेवी हे पंढरपूर भाविकांच्या सेवेसाठी चंद्रभागा तीरावरती वाडा बांधत आहेत, तर त्याला लागणाऱ्या कुठल्याही साधन सामुग्रीची जकात आकारू नये। केवळ अहिल्यादेवीच नाही, तर त्या काळातील अनेक मराठा सरदारांनी पंढरपुरात वारकऱ्यांसाठी असे भव्य वाडे